श्री संत सद्गुरू देवावतारी बाळमामा यांची सत्यकथा। सर्व बाळमामा भक्तांनी शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन ऐका। आजपासून आपण श्री संत सद्गुरू देवावतारी बाळमामा यांच्या ग्रंथकथा सुरू करणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाळमामांची कथा। बाळमामांचे अवतरण, बालपण आणि घराबाहेर पडणे। आपले बाळमामा कसे होते हे या कथेमध्ये सांगितलेले आहे। मामांच्या पुण्यशील मातोश्री श्री मायप्पा आरभावे यांची पत्नी सत्यवा। सत्यवा म्हणजेच संत बाळमामांची आई। ती भाविक होती। तिचे माहेर आप्पाचीवाडी। आप्पाचीवाडी हे छोटे गाव कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर आहे। पश्चिमेकडे 2 किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकात आहे। हलसिद्धनाथ नामक एका प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागृत क्षेत्र म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे। माहेरगावीच हलसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या दैवतावर मोठी निष्ठा होती। सत्यवा पूर्ण शाकाहारी असून विठ्ठलावरही तिची भक्ती होती। ती एकादशी व्रत करत असे। त्या दिवशी ती अत्यल्प फराळ करी। ही अशी आपल्या बाळमामांची आई होती। आता आपण पाहणार आहोत बाळमामांचा जन्म कसा झाला। निष्काम कर्मयोगी मायप्पा व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती। शके 1814 मध्ये आश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली। सत्यवाचा उपवास होता। अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते। दुसऱ्या दिवशी द्वादशी होती। सर्वांची जेवणे झाली। सत्यवाचेही जेवण झाले। ती तृप्त होती। सोमवाराचा दिवस होता। दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रस्तुत झाली। मुलगा झाला। विशेष म्हणजे जन्मता शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा एक मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे त्या साध्या भोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे। सिद्ध पुरुष हे मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे। पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद प्राप्त झाला। सर्वत्र साखर वाटण्यात आली। बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळप्पा असे ठेवले। म्हणजेच आपल्या बाळमामांचे नाव बाळप्पा हे असे ठेवले। आता इथून पुढची कथा आपण पाहणार आहोत। लोकविलक्षण बाललीला। बाळप्पा सुदृढ प्रकृतीचा होता। त्याचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे। तो हट्टी नव्हता। त्याचा मोठा भाऊ बहिरू। बाळप्पाचा स्वभाव सर्वसामान्य मुलाहून वेगळा होता। तो 4-5 वर्षांचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे। तो एकांतप्रिय होता। दंगामस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते। या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळे। सवंगडी भावंडे मातापिता किंवा नातलग यामध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय। महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालवयातही काही दिवस बेपत्ता झाले। पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले। नारायणा, तू कसला विचार करीत बसला आहेस? या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले। चिंता करतो या विश्वाची। छोट्या बाळप्पाचे एकांत प्रियतेचे उत्तर याहून वेगळे नव्हते। घराबाहेरील लोकांनी खोया बाळ असे टोपण नाव बाळप्पाला या काळात बहाल केले होते। बाळप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसत असे। त्याची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती। दोन्ही पायांनी मागे मागे उड्या मारणे ही त्याची कसरत होती। सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत तो सलगपणे उड्या मारत असे। पुढे उड्या मारण्याची त्याची रीत अशीच होती।
तो इतरांशी जेमतेम बोले. घरच्या मंडळीत फारसा थोडा मिसळत असे. अशा एकूण प्रकारामुळे बाळप्पाला भूत लागले आहे, वारे झाले आहे असे समजून वडील मंडळींनी मांत्रिक आणले. त्यांनी आपले प्रयोग केले. तथापि बाळप्पा होता तसाच होता. देवर्षी, ज्योतिषी, बुवा व महाराज यांच्याकडून बाळप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत होते. त्यापायी मिरचीचा धूर देखील मामांना खावा लागे. तो सर्व सोसत असे. त्याची तितिक्षा असामान्य होती. बाळप्पाच्या बालपणातील समग्र हकीकत उपलब्ध नाही, तथापि त्याचे समवयस्क लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायकपणे मिळाली आहे. लहानपणी बाबळेच्या शिऱ्यावर ही माझी गादी आहे असे म्हणत बाळप्पा झोपत असे. काटेरी कुंपणाला टेकून बसून ही माझी खुर्ची आहे असे म्हणत असे. एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून हे माझे शिखर आहे असे बाळप्पा म्हणत असे. इथून पुढची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय